तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा इमेज इथं खालील प्लस चिन्ह क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, तर तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये तुमचा इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली इमेज लेअर स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करायचं आहे. आणि सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता 3.27 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा एकच इफेक्ट शेकी इफेक्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे तो इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला त्या पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की 3.27 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये द्यायचं आहे. आणि पुष्पा 2 मधील एक डायलॉग किंवा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तो इथं तुम्हाला ॲड करायचा. हा तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिलेला आहे, तो फक्त ॲड करून अशा प्रकारे बघू शकता. ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता ॲड केल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला एक PNG दिलेली आहे अशा प्रकारे, ती ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती कमी करून वरती स्क्रोल करायची आहे. स्क्रोल केल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला 3.27 सेकंदापर्यंत वाढवून बघू शकता इथं अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आणि अशा प्रकारे इथं आपण केल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे की आपली 3.27 या सेकंदाची बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि दुसरी PNG जी इतकी म्हणून दिलेली आहे अशा प्रकारे एवढी म्हणून दिलेली आहे ती ॲड करून अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे. सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिला बीट म्हणजे 1.8 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला इथं चौरस अशा प्रकारे शेप सिलेक्ट करायचा आहे. आणि तोच आपल्याला शेप वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर कलरवर जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि थोडंसं पुढं जाऊन इथं आपल्याला तो कट करायचा आहे. म्हणजे इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये ग्लो येणार आहे. आणि हाच लेअर सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. 2.9, 2.20, त्यानंतर 3.1 सेकंद आणि 3.15 अशा प्रकारे या सेकंदाला पेस्ट करायचे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.